नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बाजरी पीक हे ह्या वर्षी म्हणजे 2026 वर्षामध्ये कशा पद्धतीने आलेलं आहे, कोणती व्हरायटी आपण पेरली पाहिजे किंवा कोणती व्हरायटी आपण पेरलेली आहे, त्याचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता कशा पद्धतीने हा बाजरीचा आपला प्लॉट आला आहे. व्हरायटीचा जर आपण विचार केला तर पंचगंगा या व्हरायटीचं हे बाजरीचं बियाणं आहे. पेरणीचा जर आपण विचार केला तर पेरणी खूप प्रमाणामध्ये पातळ झाली होती. आपण बघू शकता कशा पद्धतीने पातळ पेरणी, साधारणपणे 2 ठोंबामधील अंतराचा जर विचार केला आपण तर 1.5 ते 2 फुटाचं आपल्याला अंतर हे पाहायला मिळते. परंतु शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काय म्हणत असतील की पातळ पेरणी झाल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये फरक पडतो का? तर कसल्याही प्रकारचा फरक हा पडत नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आपण या जागेवरती बघू शकता एक ठोंबडी म्हणजे एक बियाणं आपल्या जागेवरती पडलेलं होतं. याच्यामध्ये साधारणपणे 1 2 3 4 5 6 आणि 7 कणस आपल्याला एका ठोंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पातळ पेरणी असली तर पण जास्त प्रमाणामध्ये फुटवे होऊन आपल्याला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने फरक हा दिसत असतो. जर जास्त प्रमाणामध्ये दाट पेरणी झाली तर दाट पेरणी झाल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये आपण आता बघितलं असेल की एका झाडाला साधारणपणे 7 कणस आहेत, तर त्या पद्धतीने कणस लागत नाही. साधारणपणे 2-3 च्या आसपास आपल्याला कणस हे दाट प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, एकरी साधारणपणे 1 किलोचं बॅग जी असते ती आपण 1 किलोची बॅग ही पेरली पाहिजे. जास्त प्रमाणात देखील दाट पेरलं नाही पाहिजे. पाणी व्यवस्थापन करते वेळेस काय करायचं शेतकरी मित्रांनो, आता ही बाजरी आहे, ही उन्हाळी बाजरीमध्ये काय होत असतं, पाण्याची आवश्यकता ही जास्त प्रमाणात असते. बरेच शेतकरी म्हणत असतील की बाजरी पिकाला जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता नसते. परंतु शेतकरी मित्रांनो, पावसाळी जी बाजरी असते, पावसाळी बाजरी या बाजरीला जास्त प्रमाणात पाण्याची गरज नसते. परंतु ही उन्हाळी बाजरी आणि उन्हाळी बाजरीला आपल्याला पाणी व्यवस्थापन हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. खत व्यवस्थापनामध्ये आपण काय काय केलं तर शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये आपण पेरणी करते वेळेस खताचा पहिला डोस म्हणजे 20-0-13चा आपण टाकला होता. आणि त्यानंतर आपण 2 वेळेस युरियाचा डोस हा आपण या पिकाला दिलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने याचं नियोजन हे केलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आपल्याला कसा वाटला? प्लॉट जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.